अपि घ्नन्तः विप्रान् अविरतम् उशन्तः गुरुसतीः पिबन्तः मैरेयं पुनरपि हरन्तः च कनकं विहाय त्वयि अन्ते तनु अतनु अध्वरजुषाम् अतनुदान अध्वरजुषाम् उपरि अम्ब क्रीडन्ति अखिल सुर संभावित पदाः अखिल सुर संभावित पदाः. हे अंब, हे माते. कधी जननी म्हटलंय, कधी अंब म्हटलंय. तिसरं कोणतंही संबोधन वापरलेलं नाही अजूनपर्यंत तरी. हे अंब, इथे कर्ता दिलेला नाहीये. तो अगोदरच्या श्लोकातला समजून घ्यायचा आहे. क्रियापद कोणतं? नेहमीच्या पठडीने जाऊ. क्रियापद क्रीडंती. के क्रीडन्ति अत्र अस्मिन् श्लोके कर्तृपदस्य अभावः. पूर्वश्लोकात् ग्राह्यं पापाः क्रीडन्ति, पाप्मानः क्रीडन्ति. पापी लोक सुद्धा खेळतात. ही कशी आहेत पापी लोक? अखिल सुर संभावित पदाः. सगळ्या देवांनी ज्यांच्या पायांचा सन्मान केलेला आहे. संभावित म्हणजे सगळ्या देवांनी ज्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे असे हे पापी जन खेळत राहतात. आता देव जर पायावर डोकं ठेवत असतील तर हे पापी जन कुठे खेळत असणार आहेत? नक्कीच नरकात नव्हे तर ते स्वर्गात खेळत राहतात. हे आपण तर्काने जाणू शकतो. श्लोकात दिलं असो अथवा नसो ते आपण पाहू. आपण उलटी सुरुवात केलेली आहे. क्रीडन्ति इति क्रियापदम, पाप्मानः इति कर्तृपदम. कर्तृपदम अस्मिन् श्लोके न स्पष्टतया विद्यते. अस्मिन् श्लोके न विदितं, पूर्वश्लोकात् ग्राह्यं गृहीतं. पाप्मानः क्रीडन्ति. कीदृशाः एते पाप्मानः? येषां पदाः पूजनीयाः सन्ति. केषाम् अर्थे पूजनीयः? देवानामपि अर्थे. देवानामपि पूज्याः सन्ति. संभावितः इति पूज्याः. देवानामपि येषाम् अखिलानां सर्वेषां देवानां येषां पदाः अंध्रयः. अंध्री म्हणजे पाय. पादप आणि अंध्रीप असा शब्द आहे झाडाला. अंध्री म्हणजे पण पाय. येषाम अंध्रयः निखिलानां सर्वेषां देवानां पूज्याः. अपितु महत् आश्चर्यम् एतत्. महत् आश्चर्यम् एतत्. पाप्मानः देवानां पूजनीयाः स्युः इति न रोचते. तर्हि जगन्नाथः स्पष्टं करोति. गर्भितम् अर्थं गर्भितार्थं स्पष्टं करोति. कथं? विहाय त्वयि अन्ते तनु अतनुदान अध्वरजुषाम्. विहाय त्वयि अन्ते तनु.
ये पापी जनाः ये पाप्मानः पापिनः जनाः त्वयि गंगायां तनुं त्यजन्ति देहं त्यजन्ति विहाय त्यक्त्वा. वि अधिक हा असा धातू आहे तिसऱ्या गणाचा, त्याचे लेवंत अव्यय झालं. त्वत्प्रवाहे स्वतनु त्यक्त्वा क्रीडंती स्वर्गी. तुझ्या प्रवाहात स्वतःचा देहत्याग करून, एकदा का त्यांनी गंगेच्या प्रवाहात देहत्याग केला की ते सुटले ना सगळ्या पापातून, मग ते डायरेक्ट स्वर्गात जातात आणि तिथे खेळत बसतात, तिथे रममाण होतात. अरे पापी माणूस ना हा, ह्याने किती पाप केली आहेत, कोणकोणती पाप केली आहेत ते अगोदरच्या पहिल्या ओळीपासून स्पष्ट केलेलं आहे. अपि ग्रंथ विप्रान, विप्र म्हणजे ब्राह्मण, विप वेपते म्हणजे कापणे, थरथर कापणे. ऋचा म्हणत असताना यज्ञाच्या वेळेला भावनातिरेकाने जो थरथर कापतो तो विप्र. नेहमी ज्याच्या हातून अमुक तमुक क्रिया घडते अशा अर्थी र हा प्रत्यय लावला जातो. हे बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे. जो नेहमी नमतो तो नम्र, छेदनाची ज्याची प्रवृत्ती आहे ते छिद्र, शांत करण्याची ज्याची वृत्ती आहे चंद चंदती चंद्र. तसा नेहमी जो कापतो भावनातिरेकाने, ऋचा म्हणताना वेदांमधल्या यज्ञ करताना तो विप्र. वाटेच्या ब्राह्मणाला विप्र म्हणून जाणार नाही. धातू विप आहे, विप वेपते म्हणजे थरथर कापणे. तो शब्द तुम्हाला येऊन गेलेला आहे, भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झालेला आहे, ते तुम्हाला माहीत आहे. पहिला गण आत्मनेपद आहे, विप वेपते म्हणजे थरथरणे. तर विप्रण ग्रंथ, अहो जे प्रार्थना करतायत यज्ञामधली, ऋग्वेदातल्या ऋचा म्हणतायत अशा ब्राह्मणाला मारणारे, नुसतेच ब्राह्मणांना मारणारे नव्हे. त्या विप्रचा एटिमॉलॉजिकल मिनिंग ध्यानात घ्या की ते यज्ञ करायला बसलेले आहेत, जे प्रार्थना मन लावून म्हणतायत, इतकी मन लावून म्हणतायत की ती म्हणत असताना ते थरथरायला लागलेले आहेत. अशा ब्राह्मणांना जाऊन कापणारे घ्रंथ, घ्रंथ हे हन धातूवरून आलं आहे. धातू आहे हन, दुसरा गण परस्मैपद म्हणजे मारणं. हनला दोन अर्थ आहेत. हनचा एक अर्थ आहे जाणं आणि हनचा दुसरा अर्थ आहे ठार करणं, जाणे. त्याच्यावर हंस आलाय, त्याची चाल, ज्याचं जाणं, हां तो हंस त्याच्यावरून आलाय. ज्याच्यापाशी अमुक तमुक गोष्ट ही स्तुत्य आहे, त्या अवयवावरनं किंवा त्या कृतीवरून त्याचं नाव तयार होतं. ज्याची हनुस्तुत्य आहे, हनुमती, हनुमान, नावामध्ये हनु का आलं? कारण त्याची भक्कम, जबडा भक्कम होता म्हणून हनुमान. दर्शण म्हणजे वाघ, त्याच्या दाढा भक्कम आहेत. अख्खा बैल उचलतो आणि पाठीवर टाकतो. नॅशनल जिओग्राफिक बघा, मग तुमच्या झाडा नुसतं पाठीवर टाकतो नाही, तसं करून झाडाच्या खोडामध्ये नखर रोवून वर चढून जातो आणि दोन फांद्यांच्या दुबळक्यात तो बैल टाकून चवीने खात राहतो 4-5 दिवस. मग ते तरस वगैरे जे असतात ते वर जाऊ शकत नाहीत. नाही तर वाघाने, सिंहाने शिकार केली की पहिला हल्ला कोणाचा होईल तर तरसांचा. वाघ गेला निघाला की ते तरस त्याच्या बाजूने पळतच असतात, हा कोणाला तरी मारणार. आणि आपली म्हणजे तो वाघ शेवटी अर्ध्यावर ते टाकून निघून, शिकार अर्ध्यावर टाकून निघून जातो त्या तरसानं वैतागून. तरस आकाशातनं ते घुबडं बिघडं त्याला वैतागून निघून जातो शेवटी दुसरी शिकार करायला. त्यामुळे त्यांचा हा मार्ग वर टाकायचा नाही, ते काही येत नाही.
पण दाढेत धरून एवढं वर जायचं झाडावर चढून आणि एका झटक्यात ते मारलेला जो प्राणी असतो तो एका झटक्यात फटाकन पाठीवर घेतो आणि वर जातो आणि दुसऱ्या झटक्यात त्या दुबळक्यात टाकून देतो. काय मानेचे स्नायू असतील आणि कसले दात भक्कम असतील. दाढा दंष्ट्रीन, त्याला ते दंष्ट्रीन असं नाव आपल्या पूर्वजांनी दिलं आहे. त्यांचं निरीक्षण किती असलं पाहिजे. त्याच्या दाढांचं कौतुक करताना आपल्या बापजात्यांचंही कौतुक केलं पाहिजे की त्यांचं निरीक्षण प्राणी जगतामधलं केवढं अफाट असलं पाहिजे. दंष्ट्रीन असं नाव दिलं त्यांना. हत्तीला हस्तीन म्हटलं तर समजू शकतो. त्याचा जो अवयव स्तुत्य आहे, विचारात घेण्यासारखा आहे, त्याच्यावरून त्याला ते नाव पडतं. अशी उदाहरणं म्हणजे दिस कुड बी अ गुड एक्सरसाइज की संस्कृत वोकॅब्युलरीमधनं अशी उदाहरणं जमा करायची जिथे अवयवावरनं नाव आलं आहे. हनुमानासकट सगळ्यांचं शोधता येतील. तेव्हा हन म्हणजे मारणं, हंती असं तृतीय पुरुषाचं बहुवचन होईल. घनंती तृतीय पुरुषाचं एक वचन होईल हंती आणि बहुवचन होईल घनंती. त्याच्यावरना घनात असं कर्तरी वकाधावी तयार होईल. कर्तरी वकाधावी कसं करतात? तृतीय पुरुषाचं बहुवचन पकडायचं. समजा वदंती, त्याच्यातलं व्यंजन न गाळायचा, त्याच्यातला इकार गाळायचा, मग काय राहील? मग राहील वदत. आता ते मरुदप्रमाणे चालवायचं. पहिली 5 रूपं सावध, कारण त्याच्या ठिकाणी न येतो. वदन वदंतौ वदंत, वदंतम वदंतौ वदतः. द्वितीयेच्या बहुवचनापासून पुढे सगळं मरुदप्रमाणे. हा नियम असल्यामुळे हंचं तृतीय पुरुषाचं बहुवचन घ्या वर्तमानकाळ. ते आहे घनंती, हंती नव्हे. हंती हे तृतीय पुरुषाचं एकवचन आहे, फार फसवा धातू आहे. घनंती, आता त्याच्यातला न गाळा, त्याच्यातला ई गाळा, मग राहील घनात. घनात म्हणजे मारणारा, ठार करणारा. ते चालवा गच्छन गच्छंतो गच्छंताप्रमाणे. घ्रान घ्रांतौ घ्रांत, घ्रांतम घ्रांतौ घ्रतः आणि पुढे सगळं मरुदप्रमाणे. तेव्हा अपि घ्नन्तः, घ्नन घ्नन्तौ घ्नन्तः प्रथमा बहुवचन. बरे ठार मारणारे असोत. अपि याचा इथला अर्थ असं असं असून सुद्धा, सुद्धाच अर्थ सुद्धा, पण असं असं असून सुद्धाच यातला सुद्धा. अपि ग्रंथः विप्राम, यज्ञ करायला बसलेल्या आणि ऋषा म्हणताना थरथर कापत असलेल्या ब्राह्मणांचाही विचार न करता त्यांना मारणारे इतके पापी लोक. आणखीन कसे? अविरतम उशंतः गुरुसतीही, गुरुदारा, गुरुसतीही. सती ही बहुवचन आहे. इकारांत स्त्रीलिंग नामाचं द्वितीयचं बहुवचन. गुरूंच्या पत्नीबद्दल उपभोगाची आशा मनात धरणारे उश असा धातू आहे. इच्छा धरण्याच्या अर्थी उश असं धातू आहे. उशंतः हे सुद्धा कर्तरी वकाधावी पुल्लिंग प्रथमा बहुवचन आहे. अविरत, अहो त्याच्यात थोपच नाही, सतत गुरुपत्नीच्या गुरुपत्नीचा अभिलाष धरणारे असे हे पापी जन आहे. हे गुरु कोण? तर गुरु म्हणजे केवळ आचार्य नव्हे, तर पिता हा गुरु आहे, मोठा भाऊ गुरु आहे, देवांचा जो पुरोहित त्याला गुरुच म्हणायचं. आणखीन आणि ते वाहून न्यायला कठीण ते गुरु, तिथे गुरु हे विशेषणच आहे खुद्द. या सगळ्यांना गुरु म्हणायचं. आणि ते तुम्हाला ज्ञानदान देतात ते गुरु. मी श्लोक नंतर देतो लिहून. गुरु या शब्दाचे असे 4-5 अर्थ कोशगत आहेत. त्याच्यातला वाहून न्यायला अवजड हा अर्थ इथे बसणार नाही, बाकी ते सगळे बसतील. तर असे जे गुरुजन आहेत त्यांच्या पत्नीच्या बाबत अभिलाष बाळगणारे हे पापी जन. पिबंत हा मैरेयम, मैरेयम म्हणजे दारू.
हे दारू पिणारे, दारू पिणे पाप मानलं गेलेलं आहे. हा काय हो 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 सतत दारू पिणारा तो मैरेयक होईल. मैरे हे नुसतं दारू नाही, आता मला ते माहीत नाही आहे, पण तो दारूचा एक प्रकार आहे. अमुक तमुक प्रकारे बनवलेली दारू तिला मैरेय म्हणतात. जसं आपल्याकडे सरसकट बरीच लोक वाईन हा शब्द दारू अशा अर्थी वापरतात. वाईन म्हणजे दारू नव्हे, वाईन म्हणजे द्राक्षापासून बनवलेली दारू. अमुक एका प्रकाराने बनवलेल्या दारूला वेगवेगळे शब्द असतात. बियर ही अमुक एका प्रकाराने बनवलेली असते, विस्की ही अमुक एका प्रकाराने बनवलेली असते. ह्या सगळ्यांना प्रोसिजर आहे. तशी मैरे याला एक प्रोसिजर आहे. ते पिबंता मैरेयम, तुम्ही इथे दारू म्हणून सरसकट भाषांतर केलं तर काही बिघडत नाही. सतत दारू पिणारे पुनरपी हरंतः च कनकम, आणखीन असं पुनरपी हरंतः कनकम, दुसऱ्यांचं सोनं पळवून नेणारे, हरंतः कनकम, असे हे पापी लोक विहाय त्वयी अंते तनुम, अखेरीस अंते त्वयी अंते, तुझ्या आतमध्ये, तुझ्या ठाई, तुझ्या मध्ये, अंतेचा अर्थ मध्ये. तुम्ही अंते याचा अर्थ आपल्या आयुष्याच्या अखेरीस असा घेतला तरी चालेल, कारण त्वयी हे सप्तमीचंच रूप असल्यामुळे अंतेचा अर्थ मध्ये असा घेण्यात काही मतलब नाही. त्या आयुष्याच्या अखेरीस अंते तुझ्या ठाई त्वयी विहाय तनू, स्वतःच्या देहाचा त्याग करून, अतनुदान आदवर जुषाम, ते कुठे जातात? सगळे पुण्य करणारे लोक येतात त्यांच्याही वर जाऊन बसतात. पुण्य करणारे लोक कोणते? तर अतनुदान आध्वर जुष, जुष जुषती म्हणजे जोषती म्हणजे सेवन करणे. कशाचं सेवन करणे? अध्वर, अध्वर म्हणजे यज्ञ, यज्ञाची सेवा करणे. सेवन करणे नका म्हणून, सेवा करणे म्हणा. कोणता हा यज्ञ? तर अतनुदान, ज्याच्यात अतनु, तनुचे अर्थ दोन, तनु म्हणजे शरीर किंवा तनु म्हणजे पातळ शिडशिडीत. दान तनु आहे म्हणजे काय? तर दान तुटपुंज आहे, आणि दान अतनु आहे म्हणजे काय? तर फॅट डोनेशन, फॅट चॅरिटी, भरपूर, ज्याच्यात भरपूर दान द्यावं लागतं असा यज्ञ. त्या यज्ञाची सेवा करणारे म्हणजे तो यज्ञ करणारे जे कोणी पुण्यात्मे असतील, विश्वजित यज्ञात असं करावं लागतं. जे काही कमावलं ते सगळं देऊन टाकावं लागतं. रघुवंशाच्या प्रारंभी याचा उल्लेख आलेला आहे. त्यावेळेला आपण ती नोट पाहिलेली होती की जे काही कमवलं ते सगळं द्यावं लागतं. एक दिडकी खजिन्यात ठेवून चालत नाही. राजाने जे काही कमवलं ते सगळं देऊन टाका. उद्या मी जर विश्वजित यज्ञ करायला बसलो, मला माहीत नाही मला अधिकार आहे की नाही, मला सगळ्या पुस्तकांचं दान करून टाकावं लागेल. तुम्ही जे कमवलं यज्ञ, तर विश्वजित यज्ञ केला तर सगळं दान करावं लागतं. इथे विश्वजित यज्ञाचा संदर्भ आहे हा उघड उघड. अतनुदान अध्वर जुषाम, सगळं सर्वस्व, सर्वस्व, सर्वस्व या शब्दाचा अर्थ तोच आहे. सर्व म्हणजे सगळे, स्व म्हणजे धन. इथल्या स्वचा अर्थ मी स्वतः असा नाही. स्वचा अर्थ मी स्वतः असा होतो, पण समासाच्या अंती नव्हे. समासाच्या अंती स्वचा अर्थ धन असा आहे. तर सगळं सर्वस्व जिथे दान करावं लागतं, असा यज्ञ सेवणारे म्हणजे असा यज्ञ करणारे त्यांच्या उपरी, त्यांच्याही वर जाऊन बसतात. उपरी म्हणजे वर. कोणाच्या वर? त्यांच्या वर. जुषाम उपरी, उपरी म्हणजे वर. मराठीमध्ये आपण गोंधळ बराच घालतो, हिंदीमध्येही घालतात. हिंदीमध्ये समजू शकतं. शेवटचा ऱ्हस्वही उच्चारत नाहीत बऱ्याच ठिकाणी हिंदीमध्ये. ते कवी म्हणत नाहीत, काऊ म्हणतात. ते सेनापती म्हणत नाहीत, सेनापत म्हणतात. त्याप्रमाणे उपरी म्हणत नाहीत, उपर म्हणतात.
पण आपण का म्हणावं तसं हो? उपरलिखित पत्रात म्हणजे काय? उपरलिखित पत्रात, उपरिलिखित, उपरलिखित नव्हे, उपरिलिखित, वर लिहिलेल्या, वर उद्देशिले, वर संदर्भ आलेल्या. उपरिलिखित, उपरलिखित नव्हे. मी कधीही उपरलिखित लिहित नाही, उपरिलिखित असंच लिहितो. उपरी हे अव्यय आहे आणि त्याचा अर्थ वर, वरच्या भागातील. त्या असे यज्ञ करणाऱ्यांच्याही वर लेवल, यज्ञ करणारे स्वर्गात गेले असेल तर हे पापी लोक तुझ्या ठाई त्यांनी देहत्याग केलेले असल्यामुळे हे स्वर्गात जिथे पुण्यात्मे वावरत आहेत त्यांच्याही डोक्यावर जाऊन बसतात. उपरी अंब क्रीडंती अखिल सुर संभावित पदाहा, त्यांच्याही वर जाऊन बसतात, लेवल त्यांची वाढते. हा स्वर्ग आहे, इथे पुण्यात्मे आहे, तर हे मुळे आणखीन वरच्या लेवलला जातात आणि साक्षात सुरगण त्यांच्या पायावर मस्तक ठेवतात. संभावित पदाहा, इतकी तुझी थोरवी आहे. आयुष्यभर ज्यांनी पापं केली ते मरायला फक्त तुझ्या काठावर येतात आणि तुझ्या प्रवाहात, तुझ्या पाण्यात स्वतःचा देह झोकून देतात आणि मरतात. आणि त्यामुळे त्याचं सगळं पाप धुतलं जातं आणि ते चक्क डायरेक्ट स्वर्गात सगळ्या पुण्यात्म्यांच्याही डोक्यावर. काय सुपरलेटिव्ह वापरलेली आहेत बघा. काय अनपार्लल्ड करून टाकलेला गंगेला त्यांनी. अनपार्लल्ड स्तोत्राचा हा गुण आहे. सगळी स्तोत्र वाचून पहा या निमित्ताने. काय काय चिकटवलेलं असतं त्या देवाला.